श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गोपाळपंतांचा अहंकार कसा गळाला. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. एकेकाळी गोपाळपंत नावाचे एक गृहस्थ होते. संन्यास घेतल्यावर त्यांना बुवा म्हणू लागले. एक दिवस त्यांच्या मठात एक सिद्ध पुरुष आले. ते सुमारे 2 घटका तिथे थांबले. गोपाळबुवांनी विचारले, महाराज आपण कुठले आणि कुठून आलात. त्या सिद्ध पुरुषांनी शांतपणे उत्तर दिले, मला काय ठाऊक, मला काय ठाऊक, आणि ते निघून गेले. हे ऐकून गोपाळबुवांना वाटले, सिद्ध पुरुष असेच बोलतात, बाहेरचे दिसले पण आतले त्यांना कळले नाही. थोड्या दिवसांनी गोपाळबुवांना अहंकार आला. लोक त्यांच्या पाया पडू लागले, बुवा महाराज म्हणू लागले, आणि त्यांना स्वतःलाच भ्रम झाला की आपण फार मोठे झालो आहोत. एकदा अक्कलकोटला जाताना ते एका गावात भिक्षेस गेले. तेथे एक जुना ओळखीचा गृहस्थ भेटला. तो सहज म्हणाला, बुवा तुम्ही कुठले. गोपाळबुवांनीही ताठ मानेने उत्तर दिले, मला काय ठाऊक, आणि ते पुढे निघून गेले. पुढे अक्कलकोटला पोहोचल्यावर ते श्री स्वामी समर्थांच्या चरणी गेले. पायावर डोके ठेवले. तेवढ्यात महाराजांनी विचारले, तुम्ही कुठले. गोपाळबुवा म्हणाले, चिपळूणचे. महाराज म्हणाले, चिपळूण कुठे आहे. कोकणात. कोकण कुठे आहे. घाटाखाली. घाट कुठे आहे. हे प्रश्न ऐकताच गोपाळबुवांच्या अंतःकरणात प्रकाश पडला. त्यांना आठवले, आपण त्या गावात गर्वाने मला काय ठाऊक असे उत्तर दिले होते. महाराज त्यांच्या अहंकाराची परीक्षा घेत होते. आपले भक्त कसे वागतात हे महाराज पाहत होते. तेव्हा गोपाळबुवा लाजले. ते म्हणाले, महाराज मला कोकण ठाऊक नाही. हे ऐकताच श्री स्वामी समर्थ हसले. इतके हसले की संपूर्ण पलंग हलू लागला. हे दृश्य इतरांना कळले नाही, पण गोपाळबुवांचे हृदय मात्र पूर्णपणे मऊ झाले. ते बाजूला गेले, स्वतःचे कान ओढले आणि मनापासून महाराजांची क्षमा मागितली. या घटनेतून एकच शिकवण मिळते, वेशाने कोणी मोठा होत नाही. अहंकार आला की अध्यात्मही अंधारात जाते. माणसाने थोरांचा आश्रय घ्यावा, स्वतःला ओळखावे आणि सुधारणा करावी. कारण स्वामी समर्थ आपल्याला सोडत नाहीत, पण अहंकार मात्र सोडायला लावतात. राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.